राखील मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता तृप्ती आणि कौस्तुभ वाट बघत असतात की कधी एकदा आता इकडे ना ही सगळी लोक येत आहेत याची. आणि मग तेवढ्यातच काय इकडे गुरुजीसुद्धा आवाज देत म्हणत असतात की अजून कुठे राहिलेत नवऱ्याकडची लोक. कारण आता नवऱ्या मुलाचं पुण्यवचन अजून बाकी आहे. पुण्यवचनानंतर आपल्याला मुहूर्ताची सुद्धा वेळ बघायला हवी. असं का होतं आहे तुमच्या बाबतीत असंही आता म्हटलं जातं. तेच तेवढ्यातच ना आता सगळीकडे बोंबाबोंब होते की नवरा मुलगा आलेला आहे, आलोक सूर्यवंशी आलेले आहेत असं म्हटल्यानंतर आता सगळीजणं आलोक आलाय या वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात. इकडे आता आलोकला ती गोळी दिल्यामुळे ना आलोकला काही सुधरत नसतं. आलोक जो आहे त्याला आता बोलताही येत नसतं. तो आता शांत असतो. तेच आता आलोकच्या डोळे एकदम लाल लाल भडक झालेले असतात आणि आलोकचे डोळे हे लाल झालेले असतानाच ना आता मात्र आलोकच्या डोळ्यावर आता गॉगल वगैरे लावला जातो. आलोकच्या डोळ्यावर जसा गॉगल लावला जातो ना तसं आता आलोक जो आहे तो मात्र आता गाडीतून उतरवतात आलोकला. कारण अंबिकाने सगळी तयारी केलेली होती. अंबिका जशी आता सगळी तयारी करते ना तोपर्यंत तृप्ती तिथे येते आणि तृप्ती येऊन आता कांगावा करू लागते. तृप्ती म्हणत असते की काय चाललंय, अहो मला मला भेटायचं आहे त्यांना. आणि आता तृप्तीने आलोकला पहिल्यांदाच बघितलेलं असतं ना त्यामुळे मग आता आलोकला बघण्यासाठी ती आतुर असते. त्याचसोबत ती म्हणत असते की आलोक रावांसोबत ना मला एक सेल्फीसुद्धा काढायचा आहे. मी असं ऐकले की आलोक राव जे आहेत ना ते फेमस आहेत आणि मग मी ह्यांच्यासोबत जर सेल्फी काढला तर मलाही व्ह्यू येतील ना 1 मिलियन इतके. असंही आता बोललं जात असतं. आणि मग काय एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकून ना आता मात्र आनंदच होत असतो सगळ्यांनाच. पण तेव्हा अंबिका तृप्तीला मागे करत असते, तुला फोटो काढायचे आहेत ना नंतर काढ, पण आता पुण्यवचन वगैरे आपण करून घेऊया ना. ही आता अंबिका बोलत असते. अंबिकाने हे सगळं बोलल्याबरोबर इकडे आता एक एक करून ना सगळीजणं आता आतमध्ये येतात आणि सगळीजणं जेव्हा येऊन पाहतात तर काय त्यांना तर आता इकडे मंडपमध्ये आलेला हा आलोक पाहून ना सगळ्यांनाच आनंद होतो. सगळीजणं आता त्याच्यावर अगदीच ना फुलांचा वर्षाव वगैरे करत असतात. कारण आता त्याच्यावर आतापर्यंत एवढे सगळे काही कोणीच गोड कौतुक सोहळे केलेले नव्हते जेवढे आता त्याच्याबरोबर होत होते. कारण आता शेवटी तो नवरा मुलगा होता आणि त्याचा तो मान होता आणि तो त्याला मान आता सगळीजणं देत होते. मग आता हा मान वगैरे त्याला दिल्यानंतर ना आता त्याचं औक्षण वगैरे स्वतःच ना चारू करत असते. कारण चारूचा तो जावई असतो आणि चारूला असं वाटत असतं की चला फायनली सगळं चांगलं होणार आहे. दुसरीकडे मामासुद्धा असतात आणि मामाही आता म्हणतात की चला तुम्ही आलात ना बरं वाटलं. आता मी काय म्हणतो, पण आज तुम्हाला आम्ही कुंकू वगैरे लावणार नाही हां. आम्हाला माहिती आहे तुम्हाला कुंकवाची ॲलर्जी येते. आता इकडे ना जो आलोक आहे ना तो काहीच रिॲक्ट होत नसतो. आलोक आता काहीच रिॲक्ट होत नाही आहे ही आता गोष्ट जी आहे ती आता कळलेली असते. मग आता आलोकरावांना आज काय झालं, आलोकराव बोलत का नाही आहेत असं देखील मामा बोलत असतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते की काय आहे ना त्याच्या डोकं दुखत होतं. मग आता तो सगळ्यात ना आता जस्ट बाहेर आला आहे ना त्याच्यामुळे त्याला तो त्रास होत असेल, पण तो बोलेल थोड्या वेळाने सगळं काही नॉर्मल होईल, मग नका काळजी करू असं देखील आता म्हटलं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून सांगितल्या जातात ना तरीसुद्धा ना ह्या लोकांना कुठेतरी संशय वाटत असतो. कारण नवरा मुलगा आहे, एवढं गॉगल वगैरे लावून आला आहे आणि जर तो काहीच तिथे रिॲक्ट करत नसेल, काहीच बोलत नसेल तर संशय तर येणारच ना. आणि तसाच संशय आता ह्या लोकांना आलेला होता. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता लोकला म्हटलं जातं की काय जिजू आज तर एकदम डॅशिंग दिसताय असं बोलून आता त्याचं कौतुक वगैरे केलं जात असतं. मग तेव्हाच ना तो आता गॉगल वगैरे लावून आलेला असतो. पण गॉगल काढून टाका ना, ते काय ना गॉगल काढून टाकल्यावर तुम्ही एकदम व्यवस्थित दिसाल असंही आता भाग्या बोलत असते. आणि त्याचा डोळ्याचा गॉगल ती काढायला सुद्धा जात असते पुढे, पण अंबिका अडवते. अंबिका म्हणते की नको, त्याच्या डोळ्याचा गॉगल तसाच राहू दे. ते काही आहे ना गॉगल काढला तर पुन्हा त्याचा लुक चेंज होईल ना त्यामुळे. मग आता इथे मामा सांगत असतात की निदान आम्ही त्यांचे पाय वगैरे तरी धुवून घेतो, पण आता पाय धुवायचं म्हटलं
की पुन्हा ह्याची चिडचिड होणार, कारण ह्याला ना ह्या सगळ्या गोष्टी नको असतात. मग आता अंबिका आणि त्याचसोबत इथे असणारे सुलक्षणा या दोघीही जणी मिळून ना काही जे आहेत ना ते आता कारणं देऊ लागतात. जसे आता त्या दोघीही जणी कारणं देत असतात तेव्हाच अंबिका म्हणत असते की त्याला ना त्रास होईल या सगळ्याचा, म्हणजे त्याला आवडणार नाही ना की तुम्ही आता सगळीजणं त्याच्या पायावर असे पाणी वगैरे ठेवणार ते, म्हणून मी म्हणतोय की नको नको हे सगळं काही, असं बोलून आता कसंबसं थांबवलं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की चला जायचं आहे का, आणि मग काय त्याला आता पुढे नेलं जातं आणि मग सगळीजणं तयारीत असतात. आधी त्याचं पुण्यवचन होणार असतं आणि त्यानंतर मात्र आता पुढच्या गोष्टी. आता इकडे श्रेयस जो आहे तो मात्र आता बसलेला असतो आणि श्रेयसला प्रीती म्हणत असते की तू काय करतोयस, आपल्याला असे हातपाय गाळून चालणार नाही आहे, काही झालं ना तरीसुद्धा आपण आहे ना काहीतरी स्टँड घ्यायला हवा, असंही आता बोललं जातं. तेव्हाच ना तू काळजी करू नको, मी सगळ्याची सोय केली आहे, असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच इकडे आता सगळी तयारी श्रेयसने करून ठेवलेली असते. एक पाहुणे आलेले असतात, त्यांनापर्यंत आता फूड पोचवलं जातं आणि त्यांना जसा तो फूडपर्यंत पोचवतो तसं आता श्रेयसने काम करायला घेतलेलं असतं, कारण श्रेयसला ना उशीर करायचा नसतो, त्याला आता या लग्नात ना तमाशा करायचा असतो. आणि यासाठी त्याने एक आयडिया केलेली असते, ते म्हणजे एका पेटावाल्याला बोलवलेलं असतं. आणि जेव्हा एका पेटावाल्याला त्याला बोलवलेलं असतं ना, त्या पेटावाल्याला मुद्दामून ना लाल पेटा खास नवऱ्यासाठी आणायचा आहे असं सांगितलेलं असतं. मग आता तो पेटेवाला सांगतो की अर्धा तास लागेल मला यायला, परंतु आता श्रेयस सांगत असतो अर्धा तास नाही, पुढच्या 10 मिनिटात तू मला इथे हजर हवा आहेस, बाकी मला माहीत नाही, कळलं ना, तुला तुझे पैसे भेटणार आहेत ना, तर काम एकदम चोख कर, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा हे सगळं काम चोख करायला सांगितलं जातं तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रीती जी आहे ती पटकन ना पोलिसांना सुद्धा कॉल करते आणि पोलिसांना सांगते की पटकन ना तुम्हाला मी लोकेशन पाठवते, तिथे या, कारण इथे ना खूप जास्त भांडणं जे आहेत ती आता वाढत चाललेली आहेत, ती आता तुम्हीच थांबवू शकता, प्लीज लवकर या, असं बोलून मुद्दामून ना तिने पोलिसांना सुद्धा बोलवून घेतलेलं असतं. श्रेयस म्हणतो की कसली कमाल बायको आहेस गं तू माझी, म्हणजे जेव्हा तू नवीन घरात आली होतीस तेव्हा तुला माहिती होतं की अलोकला या सगळ्याचा त्रास होतो, म्हणजे सायलेन्सरचा, आणि त्याच आवाजाने त्याला त्रास झाला का पुन्हा मग तो गोंधळ घालणार, आणि तू परफेक्ट तेच पकडलंयस गं, म्हणजे आता एकदम डाव साधलायस बघ तू, आपल्याला जे हवं होतं ते आज फायनली होणार आहे. या अलोकचं लग्न ना काही झालं तरीसुद्धा या प्राजक्तासोबत व्हायला नको, यासाठी ह्या दोघांचे वेगवेगळे प्लॅनिंग्स सुरू असतात आणि तेवढे प्लॅनिंग्स त्यांनी बनवून ठेवलेले असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा वेळ वाया घालवून चालणार नाही, आपल्याला पटापट आवरायला हवं. आणि मग काय, तो फेटेवाला बघ कुठपर्यंत राहिला येतो, तो फेटेवाला लवकर यायला हवा, असंही आता प्रीती बोलत असते. तोपर्यंत इथे पुण्यवचनाचे वगैरे विधी होतात आणि आता सांगितलं जातं की चला आता मुहूर्ताची वेळ झालेली आहे, नवऱ्या मुलीला घेऊन या. नवऱ्या मुलीला घेऊन यायला सांगितल्याबरोबर आता नवरीकडची जी मंडळी आहेत ती मात्र आता आतमध्ये जायला निघतात. जशी आता ती लोक आतमध्ये जायला निघतात ना, तसं मात्र इकडे आता आलोक वगैरे जो आहे त्यालासुद्धा स्टेजवर बोलवलेलं असतं, कारण आधी आलोक हा स्टेजवर जाणार आणि मग मागून ही प्राजू येणार, हे आता तसंच असतं. मग आता इथे जे विधी आहेत ते सुरू होत असतात आणि तेव्हाच अंबिका मात्र त्याच्यासारखंच मागे पुढे असते, कारण आलोक जो आहे तो स्वतःहून काहीच करत नसतो, आलोकला गोळ्या देऊन बसवलेलं असतं आणि त्यामुळेच मग आता हे सगळं होत असतं. आलोक आता जेव्हा पुण्यवचनाला बसलेला असतो ना, तेव्हा मात्र आता तिथे सुलक्षणा आणि त्याच्या बाजूला ना आता इंद्रजितसुद्धा असतात, पण आता सुलक्षणाच्या फोनवर कंटिन्यू फोन येत असतो आरवचा, कारण आरवला ना आता कामासंदर्भात बोलायचं असतं आणि म्हणूनच मग आता तो कॉल करत असतो. आणि मग जेव्हा तो आता कॉल करतो ना, मात्र आता सुलक्षणा त्याचे कॉल काही रिसीव्ह करत नसते. सुलक्षणा जेव्हा आता त्याचे कॉल रिसीव्ह करत नाही ना, तेव्हा आरव विचार करत असतो की काय झालं आहे, आज आई कॉल का रिसीव्ह करत नाही आहे. इंद्रजितचं बरोबर सुलक्षणाच्या फोनकडे लक्ष असतं. इंद्रजित ना या सगळ्यामध्ये काहीच रिॲक्ट करत नसतात, कारण त्यांनासुद्धा प्राजक्ता सून म्हणून पसंत असते, पण आलोकच्या बाबतीत जे काही होत असतं ना ते भयंकर असं होत असतं. इकडे आता आरव जो आहे तो कंटिन्यू कॉल करत
बोलत असतो, त्याचं काम अडकत असतं, म्हणूनच तो कॉल करत असतो. पण आज आईला काय झालं आई का माझे सारखे कॉल कट करते, असा विचार देखील आता त्याच्या मनामध्ये येत असतो. तेच दुसरीकडे मात्र इंद्रजित मात्र बघत असतात, कारण त्यांना संशय येत असतो इथे असणाऱ्या सुलक्षणावर. आरव कधीही येऊन लग्न थांबवेल म्हणून तर आरवला तिने आता बाहेर पाठवून दिलेलं होतं, का तर या सगळ्यामध्ये तो मध्ये पडायला नको म्हणून. तेच आता आरवना विचार करतो की आई तर कॉल उचलत नाही आहे, त्यापेक्षा मी एक काम करतो, छोट्या आईला कॉल करून बघतो, निदान छोटी आई तरी कॉल उचलते का. मग आता त्याने इकडे असणाऱ्या या अंबिकाला सुद्धा कॉल केलेला असतो. अंबिका आपला मोबाईल पर्समधून जसा बाहेर काढते तसं तिला दिसतं की आरवचा कॉल येत आहे. आरवचा कॉल येतो हे दिसल्यावर ती पुन्हा एकदा तो फोन ठेवून देते, तो फोन कट करते. जसं आता ती फोन कट करते ना, तसं मात्र आता इकडे अजूनच ना हे प्रकरण जे आहे ते आता वाढत चाललेलं असतं. म्हणजेच काय तर आता हे सगळं घडत असतानाच ना ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता टेन्शनसारख्याच असतात. कारण ना त्या श्रेयसने आता तर मात्र एक मोठा कहर केलेला असतो, कारण तिथे आता त्याने एका माणसाला बोलवलेलं असतं आणि त्या माणसाने येताना पेटे आणलेले असतात आणि तेच पेटे आता लाल रंगाचा असणार आहे, खास करून या आलोकसाठी, आणि तो आता तांडव करेल यासाठी हे सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं. इथे आता प्राजू तर आलेलीच असते, प्राजू आधीच बसलेली असते. तेव्हाच भाग्या पळत पळत येते आणि भाग्यास सांगते की तुला माहिती आहे का आलोक सूर्यवंशी आलेत आणि कसले भारी दिसत आहेत, एकदम डॅशिंग दिसत आहेत. मग आता प्राजू देवाकडे प्रार्थना करत असते की देवा आतापर्यंत तर सगळं नीट जुळवून आणलंयच, इथून पुढे सुद्धा ना सगळ्या काही गोष्टींना नीट जुळवून आण, नाही तर पुन्हा काहीतरी गडबड होईल असंच तिला वाटत असतं. ते श्रेयस ना बाहेर जातो, कारण त्याला फोन आलेला असतो त्या माणसाचा की मी बाहेर आलेलो आहे, सो तुम्ही या. आता सुलक्षणा बरोबर बघत असते. सुलक्षणाला समोरून येणारा तो कुर्ता घातलेला माणूस दिसत असतो आणि तो कुर्ता घातलेला माणूस ना सरळ चालत येत असतो आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी असते आणि त्या पिशवीमध्येच लाल कलरचा जो पेटा आहे तो असतो आणि लाल कलरचा पेटा घेऊन तो अगदीच ना ऐटीत आलेला असतो आणि हळूच का होईना पिशवीतना लाल कलरचा तो फेटा बाहेर काढतो. जसा आता तो फेटा बाहेर काढतो तसं मात्र इकडे तिकडे सगळीजणं पाहत असतात. तेव्हा सुलक्षणाचं लक्ष जातं, त्याच्या हातामध्ये ती लाल पेटा पाहते. मग ती अंबिकाला डोळ्याने इशारा करते, कारण अंबिकाच आता हे सगळं काही मॅनेज करणारी होती. अंबिका आता ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करेल यावर तिचा विश्वास होता. मग ती आता अंबिकाला पुढे पाठवते आणि अंबिकाला डोळ्याने इशारा करून सांगते की आता तूच थांबवू शकतेस हे सगळं. मग आता अंबिका पुढे जाते. अंबिका बघते तर काय तिथे आता तो माणूस ना तो पेटा घेऊन आलेला असतो. त्याला अंबिका विचारते काय रे तुला कोणी पाठवलं आहे इथे. तेव्हाच ना अंबिकाला तो बोलत असतो की मी खास हा पेटा जो आहे तो नवरा मुलासाठी आणलेला आहे, सो प्लीज त्यांना द्यायचा आहे. पण आता त्याच्या हातात ना ती पिशवी वगैरे काढून घेतली जाते. जसं आता पिशवी काढून घेतली जाते ना तसं इथे प्रीतीचं तोंड पडलेलं असतं, कारण प्रीतीला असं वाटतं की हा पेटा जर आपण दाखवला या पेट्याने नक्कीच ना त्रास होईल. पण आता ह्या पेट्याचा प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल झालेला नसतो आणि त्यामुळे ना ती भयंकर अशी चिडलेली असते. तिला असं वाटत होतं की निदान हा तरी प्लॅन सक्सेस व्हायला हवा, पण ते सगळं तिच्या हातातनं निष्ठच चाललेलं होतं. त्यामुळे प्रीतीची चिडचिड होत होती. इथे आता प्राजक्ताला सांगितलेलं असतं की चला आता नवऱ्या मुलीने तयार व्हायचं आहे आणि चला बाहेर जायचं आहे. तर इकडे आता प्राजूला बाहेर घेऊन जात असतात मामाने. मग मामाने तिला बाहेर घेऊन जात असतानाच ना आता भेटतात वगैरे आणि मग तिला आता भेटत असतानाच ना तिला आता म्हणत असतात की आता तू आमचं घर सोडून जाशील, पण या मामाला कधीही विसरू नकोस. तेव्हाच आता प्राजू म्हणत असते की मामा तू असं का बोलतोयस, कारण तू माझ्यासाठी आणि मामी तू पण माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, या कधीही मी विसरणार नाही, या कायम मी लक्षात ठेवेन, असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा मामा तिला म्हणतात की जसं आता हे घर तू उजवलंस तसंच आता दुसरं घरसुद्धा नक्कीच तू उजवून लावशील, यावर आमचा पूर्णपणे भरोसा आहे, कारण आम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या काही गोष्टी ना तू बरोबर करू शकतेस आणि त्यामुळे आमचा विश्वास आहे तुझ्यावर. तू दोन्ही घरं सावरून घेशील, पण या मामाला कधीही विसरू नकोस. तेच आता प्राजक्ता म्हणत असते की मामा मी तुला कधीच विसरणं अशक्य आहे, कारण जेव्हा माझी आई नव्हती तेव्हा तूच माझं सगळं काही होता, मला लहानाचं मोठं तू केलंयस आणि या सगळ्या गोष्टी मी करेन, असंही आता इथे असणारी ही प्राजू बोलत असते.
तेच दुसरीकडे मात्र आता चारूसुद्धा म्हणत असते की खरंच ना पोरी तू नशीब काढलंस, आता सगळं काही चांगलं होतं आहे, सो आता सगळ्या काही गोष्टी हँडल कर, पण आता वाईट वाटून घ्यायचं नाही, कधीही काही वाटलं तर बिनधास्त आपल्या घरी यायचं, असं देखील बोलून तिला आता समजावत असतात. जेव्हा आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलून तिला समजवतात ना, तेव्हा कुठे जाऊन तिला आता बरं वाटत असतं. तेच आता प्राजूला आता बोललं जातं की चला नवऱ्या मुलीला घेऊन या, कारण आता मुहूर्ताची वेळ झालेली आहे असं देखील बोललं जातं. मग आता मामा बोलत असतात की चला आता आपी तुला घेऊन तर जातोय बाहेर, पण आता पुढचं सगळं काही छान आणि व्यवस्थित व्हायला हवं, कळलं ना, कधीही काही वाटलं तर मामाकडे निघून यायचं. हेही आता प्राजक्ताला मामाने सांगितलेलं असतं. प्राजक्ता विचार करते की फायनली आता सगळं काही होतंय व्यवस्थित, आणि आता ह्या सगळ्या एकदा का झाल्या का तिला असं वाटतं की भाग्य आणि आरवचं सुद्धा लग्न होईल, म्हणूनच तर ती आता या लग्नाला तयार झाली होती. इकडे आता मामा हे प्राजूला घेऊन बाहेर येतात. प्राजूने छान पिवळ्या रंगाची साडी नेसलेली असते. प्राजूला नवरीच्या वेशात पाहून सुलक्षणा खुश होते, आणि आता प्राजक्ताच्या बाजूला पाठराखीण म्हणून तिची आता बहीण भाग्याच उभी असते. आता प्राजक्ताला स्टेजवर आणलं जातं. इकडे आता मध्ये अंतरपाठ धरलेला असतो आणि हे विधी वगैरे सुरू असतात. तेच आता प्राजक्ता मनातल्या मनात म्हणत असते की सगळे विधी व्यवस्थित पार पडू दे आणि सगळा कार्यक्रम व्यवस्थित होऊ दे. कधी एकदा तिला हा पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित होतोय ना असं झालेलं असतं. इथे अंतरपाठामधून का होईना प्राजक्ता आता बघत असते. सुलक्षणाला दूधसुद्धा आनंद असतो. सुलक्षणा म्हणत असते की फायनली सगळं काही नीट होतंय, आता माझी सून म्हणून मला मिरवता येईल प्राजक्ताला घेऊन, कारण आता आलोकचं एकदा का लग्न झालं, त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या, त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की सगळंच मिटलं असं सुद्धा सुलक्षणाला वाटत होतं. प्राजक्ता म्हणत होती की सगळं काही व्यवस्थित होतंय, आता फक्त थोडा वेळ राहिलाय, हे लग्न का एकदा व्यवस्थित झालं की सगळंच संपलं, असाही विचारणा आता प्राजक्ता करत असते. आणि प्राजक्ताला हेही समजून गेलेलं असतं की तिच्या आयुष्यातलं प्रेम, बाकी सगळी माया वगैरे सगळं काही आजपासून नष्ट, फक्त आता राग द्वेष हेच आता आपल्याला कायमचं स्वीकारायचं आहे, हे तर तिने मनाशी ठरवलेलं होतं. कारण तिला आधीपासूनच या आलोकचा स्वभाव माहिती होता. फक्त ती आता भाग्याच्या सुखासाठी, भाग्याच्या आयुष्यासाठी या लग्नाला तयार झालेली होती, या आलोकसोबत लग्न करायला, आणि म्हणूनच तर तिने आता खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं होतं. तर इकडे मात्र आता जे पोलीस बोलवलेले असतात ना तिने, ते पोलीस ना आता तिथे येतात, आणि जसे पोलीस तिथे येतात ना तसे आता सायलेन्सरचा आवाज येतो. पोलिसांच्या सायलेन्सरचा आवाज जसा इथे आलोकच्या कानावर पडतो तसा आता आलोकला धक्का बसतो. सुलक्षणासुद्धा इकडे तिकडे पाहू लागते. पोलीस कसे काय इथे आले, पण हे सगळं अरेंज ना प्रीतीने करून आणलेलं होतं. प्रीतीला आधीपासून माहिती होतं की आलोकला ना या सायलेन्सरचा आवाजाने त्रास होतो, आणि मग काय पोलिसांच्या सायलेन्सरचा जसा आवाज येतो तसा इथे आता खूप जास्त घाम ना या आलोकला येऊ लागतो. आलोक आता आक्रमक होण्याच्या दिशेने असतो. इकडे मामा मामी सगळीजणं खुश असतात, कारण फायनली त्यांच्या प्राजूचं लग्न एका चांगल्या घरात होतं आहे. एवढं मोठं नशीब काढलं आहे या मुलीने. खरंच आता हे सगळं बघून ना खूप भारी वाटत असतं मामाला मामीला. पण इथे एक मोठी चाल असते, हे कुठे माहिती आहे हा आलोक सूर्यवंशी नेमका कसा आहे ते. आलोकला आता घाम फुटलेला असतो, आणि आलोकने ना आता गोंधळ करायला सुरुवात केलेली असते. तेच आता मोठा धक्का भाग्या प्राजू मामीला सगळ्यांनाच बसतो, कारण यांनी तर आता पहिल्यांदा हे रूप पाहिलेलं होतं. आलोकने तर आता मध्ये धरलेला अंतरपाठसुद्धा आता झिडकारलेला होता, आणि तो म्हणत असतो की काय चाललंय हे, बंद करा हे सगळं, आणि तुम्हाला किती वेळा सांगितले आवाज नको. डोक्याला घातलेला फेटासुद्धा आता तो काढून फेकून देत असतो, कारण त्याला आता राग अनावर झालेला असतो. मग आता श्रेयस आणि प्रीतीचा प्लॅन सक्सेस झाला आहे, त्यामुळे दोघंही जण खूप जास्त आता खुश असतात. तेच आता दुसरीकडे सुलक्षणा विचार करते की आता हे प्रकरण कसं हँडल करू, कारण आता एवढ्या दिवस का होईना सगळं काही सत्य ह्या मामापासून लपवून ठेवलेलं होतं की आपला मुलगा नेमका कसा आहे ते, आणि आता हे सगळ्यांनाच कळले. गोळ्यांचा सुद्धा आता असर पुढे केलेला होता, कारण आता जो काही आवाज होला होता सायलेन्सरचा त्याच्यामुळे आता तो आक्रमक झाला होता. अक्षरशः प्राजूच्या अंगावर सुद्धा धावून जात होता तो, आणि त्याने पूर्णपणे सगळं काही अस्ताव्यस्त करून सोडलेलं होतं. त्याला आता इकडे इंद्रजित, सुलक्षणा, त्यासोबत आता सत्यन सगळीच जणं पकडत असतात. इकडे मात्र आता चारू सोबतच भाग्या, आणि मामाला तर इतका मोठा धक्का बसतो ना, कारण त्याने आलोकचं हे रूप पहिल्यांदा पाहिलेलं होतं. येथे प्राजूला या सगळ्याची पूर्णपणे माहिती होती. मामाला जेव्हा आता
आलोक आक्रमक झाला हे कळतं तेव्हा मामा आता पुढील भागामध्ये आता हे जमवलेलं लग्न मोडत असतो आणि सगळ्यांनाच म्हणत असतो की तुम्ही या लग्नाला आलात पण बरं वाटलं, पण आता हे लग्न होणार नाही कारण मी स्वतः हे लग्न मोडतोय, कारण ह्यांच्या या अशा मुलासोबत मी माझ्या मुलीला पाठवणारच नाही असं देखील मामा आता बोलत असतो. तेच मामाने आता प्राजक्ताचा हात हातात धरून प्राजक्ताला घेऊन जायचं ठरवलेलं असतं, पण प्राजक्ता तिथून हलत नसते. तीच आता भाग्या तुला सुद्धा रडत रडत सांगत असते की असं काय करतेस प्राजू, ऐक ना. पण आता प्राजक्ताला ऐकायचं नसतं कारण प्राजक्ताला स्वतःच्या सुखापेक्षा बाकी इतर सुखाच्या पडलेली असते आणि म्हणूनच ती म्हणत असते की मामा तू काही बोल पण मी हे लग्न करणार असं बोलून ती तिथेच उभी राहते. तर सगळ्यांनाच खूप मोठा आता धक्का बसतो. आता प्राजूला माहिती आहे की हे सगळं का आपण करतोय, ते भाग्याचं लग्न व्हायला आणि सोबतच सुलक्षणाने त्याला मदत केली होती म्हणून त्या सगळ्या गोष्टींमुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात आणि त्यामुळेच ना तिने मनावर दगड ठेवून मामाच्या विरोधात जाऊन या लग्नाला तयार झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.